नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी कणकीच्या पिठाची थालीपीठ बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर हे थालीपीठ अगदी झटपट होते. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण काय घेतलेलं आहे, एका पॅनमध्ये काय केलेलं आहे, 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, 2 वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे तुपामध्ये काय करायचं आहे, अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर हे कणिक काय करायचं आहे, आपण गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. तर त्यामुळे ते थालीपीठ कसं होतं, खुसखुशीत होते, पचायला देखील हलके असते. तसेच ते कसं होते, कच्चट लागत नाही. ज्यावेळी आपल्याला थालीपीठ खायचे असेल, तर अशा वेळेला भाजणे आपल्याजवळ नसेल, तर त्यावेळेला आपण अशा प्रकारे कणकीचे थालीपीठ बनवू शकतो. आता हे थंड झाल्यानंतर एका परातीमध्ये आपण काढून घ्यायचं आहे. आता हे आपण परातीत काढून घेतलेले आहे. आता यामध्ये काय काय साहित्य लागतं ते पाहूया. तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, 1 वाटी. हे पहा, पूर्ण बारीक चिरायचा आहे. आणि त्यानंतर यानंतर ठेचलेली आले, लसूण, मिरची घ्यायची आहे. तर हे सर्व मी काय केलेलं आहे, ठेचून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरला बारीक करून घातलं तरीही चालेल. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. आता हे सर्व काय करायचं आहे, एकत्र मिक्स करायचं आहे. तर हे कणिक मळताना आपण ताकामध्ये कणिक मळलं तरीही चालेल. पण मी काय करणार आहे, 2 ते 3 चमचे दही घेतलेलं आहे. यामध्ये दही थोडं आंबटच वापरायचं आहे. तर त्यामुळे काय होतं, थालीपीठाला चव छान लागते. यानंतर 1 चमचा लाल तिखट वापरायचं आहे. हळद अर्धा चमचा वापरायची आहे. जिरे अर्धा चमचा वापरायचे आहे, किंवा ओवा वापरला तरीही चालेल. आता यामध्ये काय करायचं आहे, आपण हे सर्व मिक्स करायचं आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन हे व्यवस्थित आपण मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना थोडं सैलसर मळायचं आहे. तर त्यामुळे काय होतं, थालीपीठ लावायला अगदी सोपे जाते. पीठ मळताना थोडंसं घट्ट आणि सैलसर ठेवायचं आहे. हे 10 मिनिटांसाठी थोडं ह्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवूया. आणि 10 मिनिटांनंतर आपण थालीपीठ बनवायला घ्यायचे आहे. आता ह्याचे आपण गोळे बनवून घेऊया. ह्या साईजमध्ये आपण गोळे करायचे आहेत. हे पहा, असे मी 4 ते 5 गोळे बनवून घेते. आपले गोळे आता बनवून झालेले आहेत. आता यानंतर आपण काय करायचं आहे, थालीपीठ कसं लाटायचं ते पाहूया. गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचे आपण थालीपीठ लाटायला चालू करूया. तुम्ही हे कोणत्याही शेपमध्ये तयार केला तरी चालेल. हे पहा, थालीपीठ आपले लाटून झालेलं आहे. असे आपण 4 ते 5 थालीपीठ लाटून घेऊया. तर हे लाटताना काय होतं, बऱ्याचदा कणिक चिकटायची शक्यता असते. म्हणून आपण काय करायचं आहे, थोडं पीठ घ्यायचं आहे आणि पिठावरतीच हे थालीपीठ लाटायचं आहे. हे पहा, आता थालीपीठ आपले तयार झालेले आहे. असे आपण 4 ते 5 थालीपीठ करून घ्यायचे आहेत. मुलांना डब्यामध्ये अशा आयत्या वेळी थालीपीठ करून दिला तरी चालेल. अगदी झटपट होऊन जाते. आता यानंतर आपण काय करायचं आहे, थालीपीठ भाजायचं कसं ते पाहूया. तवा आपण गरम करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर तव्यावरती आपण तेल लावलेलं आहे. आता याच्यावरती आपण हे थालीपीठ टाकूया. आता त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूया.
यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. यानंतर झाकण काढून आपण याला थालीपीठाला व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे. हे थालीपीठ लोण्याबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा लोणचे याच्याबरोबर खाल्ले जाते. एकदम टेस्टी लागते. असे सर्व थालीपीठ आता आपण काय करायचं आहे, लाटून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. हे थालीपीठ अगदी झटपट तयार होते. हे थालीपीठ आपल्याला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. हे थालीपीठ तुपामध्ये किंवा लोण्यामध्ये भाजले तरीही चालेल. एकदम छान खमंग असे होते. यानंतर सर्व थालीपीठ आपले तयार झालेले आहेत. चला तर आता सर्व करूया. तर आजची थालीपीठाची रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.